नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्री सुपर बी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 2 एप्रिल 2024च्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत, ज्या तुमच्या आगामी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चला तर मग सुरू करूया. GS3च्या दृष्टीने महत्त्वाचे 1973चे तेल संकट. सध्या पश्चिम आशियातील युद्धामुळे ऊर्जेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने दररोज सुमारे 2 कोटी बॅरल तेलाचा पुरवठा खंडित झाला आहे. याची तुलना 1973च्या तेल संकटाशी केली जात आहे, जेव्हा ओपेक देशांनी इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांवर तेल निर्बंध लादले होते. तेलाचा वापर प्रथमच भौगोलिक राजकीय शस्त्र म्हणून करण्यात आला होता. संकटाची पार्श्वभूमी आणि कारणे. 1973च्या संकटाची प्रमुख कारणे म्हणजे योम किप्पूर युद्धात अमेरिकेने इस्रायलला केलेली मदत आणि 1967च्या युद्धात गमावलेला प्रदेश परत मिळवण्यासाठी अरब देशांनी दिलेला दबाव. याशिवाय अमेरिकेकडे अतिरिक्त तेल साठ्याचा अभाव आणि डॉलरचे सोन्यापासून झालेले विलगीकरण यामुळे आर्थिक अविश्वास निर्माण झाला होता. संकटादरम्यानच्या घटना. या संकटामुळे तेलाच्या किमती 400% वाढल्या, म्हणजेच $3 थेट $12 प्रति बॅरलपर्यंत. अमेरिकेला इंधन रेशनिंग आणि राष्ट्रीय वेगमर्यादा लागू करावी लागली. जरी इस्रायलने युद्ध जिंकले असले तरी मित्र राष्ट्रांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. भारतावरील परिणाम. या संकटाचा भारतावर गंभीर परिणाम झाला. भारताचे तेल आयात बिल $414 दशलक्ष वरून थेट $1.2 अब्ज वर गेले. किमतीत चौपट वाढल्याने महागाई वाढली आणि कामगार असंतोष निर्माण झाला. मे 1974 मध्ये तब्बल 20 लाख कामगारांनी ऐतिहासिक रेल्वे संप केला. याच राजकीय अस्थिरतेतून पुढे 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू झाली. पेट्रो डॉलर आणि 1973 विरुद्ध 2026ची तुलना. 1974 मध्ये अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये तेलाची किंमत फक्त डॉलरमध्ये ठरवण्याचा करार झाला, ज्यातून पेट्रो डॉलरचा जन्म झाला. आजचे 2026चे संकट 1973 पेक्षा अधिक भयंकर आहे, कारण पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण 5 पट जास्त असून हे थेट युद्ध आहे. पुढील मार्ग आणि निष्कर्ष. ऊर्जा सुरक्षेसाठी आपल्याला अक्षय ऊर्जेकडे वळावे लागेल आणि सामरिक तेल साठे वाढवावे लागतील. जर राजनैतिक तोडगा निघाला नाही तर जगाला 1970च्या दशकापेक्षाही मोठ्या हायपर इन्फ्लेशनचा सामना करावा लागू शकतो. यानंतर साधना सप्ताह 2026. पंतप्रधानांनी नागरी सेवकांच्या क्षमता बांधणीसाठी मिशन कर्मयोगी अंतर्गत साधना सप्ताह सुरू केला आहे. याचे मुख्य उद्दिष्ट प्रशासकीय कौशल्यांना विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी जोडणे हे आहे. साधना सप्ताहाचे महत्त्व. यामध्ये iGOT प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल शिक्षण दिले जाईल. यात AI आणि स्वदेशी ज्ञान प्रणालींसारख्या भविष्याभिमुख मॉड्यूल्सचा समावेश आहे, जेणेकरून प्रशासन नागरिक केंद्रित आणि अधिक पारदर्शक होईल. यानंतर पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे FCRA दुरुस्ती विधेयक 2026. केंद्र सरकारने विदेशी अंशदान दुरुस्ती विधेयक 2026 वरील चर्चा सध्या पुढे ढकलली आहे. हे विधेयक विदेशी देणग्यांच्या वापरावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रस्तावित आहे. FCRA तरतुदी, अधिकार आणि मालमत्ता. विधेयकानुसार संस्थांची नोंदणी रद्द झाल्यास केंद्र सरकार मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी अधिकारी नियुक्त करू शकते. मालमत्तेचे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी अशा 2 प्रकारे व्यवस्थापन केले जाईल. मालमत्तेची विल्हेवाट आणि संरक्षण. जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री करून मिळणारी रक्कम भारताच्या संचित निधीमध्ये जमा केली जाईल. धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन करताना त्यांचे धार्मिक स्वरूप राखले जाईल याची खात्री केली जाईल. अनाधिकृतपणे विदेशी मदत घेणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाईची तरतूदही यात आहे. यानंतर कॅबिनेट सुरक्षा समिती CCS. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी CCSची विशेष बैठक घेतली. CCS ही राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण खर्च आणि परराष्ट्र व्यवहारांवर निर्णय घेणारी भारतातील सर्वोच्च संस्था आहे. यात पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री यांचा समावेश असतो. CCSची कार्ये: संकट व्यवस्थापन, पुरवठा साखळी सुरक्षित करणे आणि संरक्षण खरेदीला मंजुरी देणे ही CCSची प्रमुख कार्ये आहेत.
इंधन शुल्कात कपात करून महागाई नियंत्रित ठेवण्यातही ही समिती महत्त्वाची भूमिका बजावते. यानंतर राजा रवी वर्मा. राजा रवी वर्मा यांना आधुनिक भारतीय कलेचे जनक मानले जाते. त्यांनी युरोपियन तैलचित्रतंत्र आणि भारतीय पौराणिक विषयांचा अद्वितीय संगम साधला. त्यांनी लिथोग्राफिक प्रेस सुरू करून सामान्य माणसाच्या घरापर्यंत देवदेवतांची चित्रे पोहोचवली. महत्त्वाची चित्रे. त्यांची यशोदा आणि कृष्ण, शकुंतला आणि सरस्वती ही चित्रे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांचे एक चित्र विक्रमी 157.2 कोटी रुपयांना विकले गेले. त्यांची चित्रे भारताची राष्ट्रीय संपत्ती म्हणून ओळखली जातात. यानंतर GLP-1 औषधे. सध्या बाजारात जेनेरिक GLP-1 औषधांचा मोठा पूर आला आहे. हे औषध नैसर्गिक हॉर्मोन्सची नक्कल करते आणि प्रामुख्याने टाईप 2 मधुमेह आणि लठ्ठपणावर उपचारासाठी वापरले जाते. कार्यपद्धती आणि गैरवापर. हे औषध मेंदूतील भूक नियंत्रित करते आणि पचन मंदावते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. मात्र वैद्यकीय सल्ल्याशिवाय याचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. यानंतर सर्वेक्षण जहाज संशोधक. भारतीय नौदलाने संशोधक हे स्वदेशी बनावटीचे चौथे सर्वेक्षण जहाज ताफ्यात समाविष्ट केले आहे. हे जहाज गार्डन रीच शिप बिल्डर्सने कोलकात्यात तयार केले आहे. याचा वापर हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी आणि हिंदी महासागर क्षेत्रात भारताची मारी सामर्थ्य वाढवण्यासाठी केला जाईल. आपल्याला अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपर बी अकॅडमीला फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.